नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी फायनल टॅलीची वाट पाहत होतो. हे खरं आहे की ठाकरे बंधूंनी झुंज चांगली दिली. मनही लोकांची जिंकली, पण ते पुरेसं नसलं. तरी मला हे पाहायचं होतं की मराठी माणसाने पूर्णच्या पूर्ण ठाकरे बंधूंच्या बाजूनं कौल दिलाय किंवा तो जो हिंदुत्वाचा मुद्दा होता, त्या मुद्द्यामुळं त्यांना कुठे तोटा झालाय का? तर मी खूप आधीपासून म्हटलंय की ईव्हीएम ह्या मतदार याद्या आणि अ, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा ह्या संदर्भामधले सगळे मुद्दे विरोधकांनी सोडून दिले पाहिजेत. त्यांनी फोकस केला पाहिजे तो आपलं पक्ष संघटन वाढवणं. जेव्हा निवडणुका घोषित होतील तेव्हा विधानसभा, लोकसभा मतदारसंघाचे नीट अभ्यास करणं, प्रभाग रचनेचा नीट अभ्यास करणं, जी पॉलिटिकल डेमोग्राफी आहे, त्याचा नीट अभ्यास करणं आणि त्याच्यानुसार आपले मुद्दे बनवणं. कालही म्हटलं, मी आजही म्हणतोय, की 2 ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर त्यांचा जो मिलाप होणं अपेक्षित होतं, त्याला उशीर झाला. अगदी निवडणुकीच्या शेवटच्या 2-3 आठवड्यामध्ये ते खरोखरच एकत्रित झालेत असं दिसलं. अत्यंत चांगलं भाषण श्री राज ठाकरे यांचं झालं आणि त्याचा परिणाम म्हणून का असेना, पण मराठी भलेही मनसेने 6 जागा जिंकल्यात, कमी आहेत तुलनेनं. पण उद्धव ठाकरेंना त्याचा निश्चित फायदा झाला. काँग्रेस त्यांच्याबरोबर असती टॅसिट अंडरस्टँडिंगमध्ये तर खूप मोठा फरक पडला असता. मला एवढंच सांगायचंय, की मराठी पट्ट्यामध्ये ठाकरेंचा आवाज घुमलाय. पण तो घुमल्यामुळंच आणि एम-एम-आर रिजनमध्ये मिळालेलं यश वगळता, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली वाताहत पाहता, पाचों उंगलिया घी में असं जे आपण भाजपबद्दल म्हणतो, तर ते तसं झालंय. म्हणजे भाजप, श्री देवेंद्र फडणवीस यांचा जो विस्तार आहे, तो विस्तार हा जे गुजरातचं मॉड्यूल आहे, त्याची पूर्णपणे रिप्लिका आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्षांना आणि खास करून प्रादेशिक राजकीय पक्षांना याचा विचार करावा लागेल, की त्यांच्यासमोरचं जे आव्हान आहे, कारण असं आहे, की ठीक आहे वरळी, दादर, परळ, लालबाग ह्या सगळ्या भागामध्ये प्रभुत्व आहे. म्हणजे मी आता आकडेवारी बघतोय, की दादर, वरळी, लालबाग हा जो शिवसेनेचा पारंपरिक गड आहे, तो ठाकरे बंधूंनी राखलाय. 17 पैकी 14 प्रभागामध्ये विजय मिळवलाय. यामध्ये 12 उमेदवार हे शिवसेनेचे, तर 2 उमेदवार हे मनसेचे आहेत. या मतदारसंघातनं कोण-कोण निवडून आले बघा. श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत या 3 माजी महापौरांना पुन्हा मुंबईकरांनी संधी दिली. माजी उपमहापौर असलेल्या हेमांगी वरळीकर यांना सुद्धा वरळीकरांनी संधी दिली. म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांची जी शिवाजी पार्कात संयुक्त सभा झाली होती, त्याचा हा स्पष्ट परिणाम जाणवतोय. म्हणजे मराठी मतदारांना ऑप्शन हवा होता. त्यांना भाजप नको होती. त्यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना नको होती. पण ते पुरेसं झालेलं नाही आणि त्यामुळं आपण असं बघतोय, की एका विशिष्ट टप्प्यावरती ते येऊन अडकलं आणि जो कौल महापौर पदाचा त्यांना मिळणं अपेक्षित होतं, तो मिळाला नाही. अर्थात याचा परिणाम काय आहे? तर ठाकरे बंधूंचं मराठी प्रभागावरती असलेलं जे आत्ताचं वर्चस्व दिसतंय, तो भाजप निश्चितपणे कमी करेल. कारण भाजपला हे लक्षात आलेलंच आहे, की त्यांच्या विरोधामध्ये जो ते गुजराती आणि उत्तर भारतीय, बिहारी ह्या मंडळींसाठी काम करतात. खास करून देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असून आणि अमित साटम यांच्याकडं मुंबईचं अध्यक्षपद देऊन, हा शब्द देऊन, की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे, तरीसुद्धा मुंबईतल्या मराठी जनांनी भाजपला स्वीकारलेलं नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्वीकारलेलं नाही. आणि म्हणून त्या अर्थाने बघितलं तर भाजपला बरेच कोर्स करेक्शन करावे लागतील. कारण आता पुढचा 5 वर्षाचा काळ आहे. त्या 5 वर्षामध्ये खूप उलथापालथी होतील. त्या उलथापालथीमध्ये मुंबईच्या विकासाचं प्रारूप, पुण्याच्या विकासाचं प्रारूप आणत असताना हे लक्षात घ्यावं लागणार आहे भाजपला, की ठाकरे बंधूंनी या सगळ्या भागामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव, किरण तावडे, सचिन पडवळ, श्रद्धा पेडणेकर, उर्मिला पांचाळ, किशोरी पेडणेकर, अबोली खाडे, पद्मजा चेंबूरकर, विजय भनगे, नशिकांत शिंदे, हेमांगी वरळीकर, विशाखा राऊत हे विजयी उमेदवार झाले. तर सुप्रिया दळवी आणि यशवंत किल्लेदार या मनसेच्या शिलेदारांना तिथे विजय मिळाला. आणि बघा सरवणकरांचं काय झालं म्हणजे ठाकरेंचा मराठी भागात किती प्रभाव आहे? तर शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेले सदा सरवणकर यांना विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत त्यांचा मुलगा समाधान सरवणकर हा प्रभादेवीमधून आणि मुलगी प्रिया सरवणकर ही दादरमधनं पराभूत झाली. समाधान सरवणकर
यांना निशिकांत शिंदे यांनी 603 मतांनी, तर प्रिया सरवणकर अवघ्या 197 मतांनी विशाखा राऊत यांच्याकडनं पराभूत झाल्या. पण तो पराभव आहे. पुढे आणखी दिसतंय मला, की दादर, वरळी, लालबागच्या विभागात ठाकरे गटाच्या उमेदवाराविरुद्ध पक्षातीलच इच्छुकांनी बंड पुकारलं होतं. त्यामध्ये श्रद्धा जाधव यांच्या विरोधात विजय इंदुलकर, हेमांगी वरळीकर यांच्या विरोधामध्ये सूर्यकांत कोळी, लालबागमध्ये किरण तावडे यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटातून उमेदवारी न मिळालेले शिंदे सेनेत दाखल झालेले अनिल कोकीळ हे उभे होते. यापैकी एकाही बंडखोराला आपला प्रभाव दाखवता आलेला नाही. आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे हे कितीतरी सरस ठरलेले. आता ह्याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. नेहमी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा एक पोत आहे. ते त्यांच्या मित्रपक्षांना संपवतात. त्यांच्या खांद्यावर बसतात, मोठं होतात आणि त्या पक्षाचीच पाळंमुळं काढतात. मी आता एक मोठं उदाहरण तुम्हाला मी बिहारचं देतो. बिहारमध्ये जे-डी-यू नंबर 1 चा पक्ष बनला. आता काँग्रेसचे 6 आमदार हे जे-डी-यूमध्ये जातील. पण नितीश कुमार यांना जो आधार झालाय, त्याचा जो ग्रेड आहे विसरभोळेपणाचा, तो वाढत चाललाय. अशा स्थितीमध्ये त्या वाढलेल्या ग्रेडमुळं नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रीपद तसंही धोक्यात आहे. पण मग आता जे-डी-यूचं पुढं काय? कारण जे-डी-यू प्रादेशिक पक्ष आहे. तिथे नितीश कुमार यांचा जो कुर्मी जात प्रवर्ग आहे, तो कायम त्यांच्याबरोबर राहतो. 50% बिहारमधल्या महिला मतदार त्यांच्याबरोबर राहतात. अशा स्थितीमध्ये भाजप हाच त्यांच्यासमोरचा पुढचा पर्याय आहे, जे एकनाथ शिंदेसाठी आता हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण एकनाथ शिंदे यांची पूर्ण पिछेहाट झालेली आहे. कारण विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी जो स्ट्राईक रेट दाखवला होता, तो आता दिसत नाही. मुंबई महानगरपालिकेत शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे गटाचे दुपटीहून अधिकचे नगरसेवक निवडून आलेत. शिंदे यांना ठाण्यात त्यांचा जो बालेकिल्ला आहे, तिथे 75 जागा मिळाल्यात. हे त्यांचं सर्वाधिक यश आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 54, नवी मुंबईत 42, उल्हासनगरमध्ये 36, नाशिकमध्ये 26 आणि जळगावमध्ये 22 हे अपवाद वगळता इतर कुठेही एकनाथ शिंदे यांना यश मिळालेलं नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे हा भाजप नेत्यांना स्पेशली श्री देवेंद्र फडणवीस यांना हा दिलासा आहे. कारण जेव्हा एकनाथ शिंदे हे नाराज व्हायचे किंवा त्यांचा काही तक्रारीचा भाग असायचा, ते दिल्लीत जायचे आणि दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्व एकनाथ शिंदेचं ऐकायचं. त्यामुळेच जाहीरपणे सांगावं लागलं भाजपच्या मंडळींना, की दिल्लीची इच्छा आहे, की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करा. अर्थात त्यांना किती मोठा फायदा मुंबई झाला. कारण एकनाथ शिंदेनी मराठी बहुल भागामध्ये ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली, त्याचा त्यांना तोटा झाला. म्हणजे एक प्रकारे जर त्यांनी इतरत्र जागा घेतल्या असत्या, तर त्यांची ही टॅली वाढली असती. म्हणजे भाजपनं शिंदेंना तिथे ठाकरे बंधूंच्या विरोधात लढायला लावलं. अर्थात ती त्यांची गरज पण होती, कारण मराठी भाषिक आणि हिंदुत्वाचा नारा घेऊन शिवसेना एकनाथ शिंदे यांची उभी आहे. तिथे लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. म्हणजे जे तेवढे सगळे त्यांचे जे रिसोर्सेस ते वापरून सुद्धा स्वीकारलेलं नाही. अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा लॉस आहे. आता ते लॉस कसा भरून काढतात हा प्रश्नच आहे. जे शिंदेचं झालं, कारण आता एकनाथ शिंदे यांची ही ताकद घटल्यामुळं अपेक्षा आहे, की देवेंद्र फडणवीस हे त्यांना जसं अपेक्षित आहे, तसं आता ह्या निकालानंतर करतील. आणि अजित पवार यांचं पण असं दिसतं आहे, की अजित पवार यांना पण ही धोक्याची घंटा आहे, की त्यांच्या पक्षाला सुद्धा जे यश आहे, ते यश इतकं छोटं आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी चांगल्या जागा आणल्या, पण ते सत्तेच्या सोपानाच्या जवळपास नाहीयेत. पश्चिम महाराष्ट्र पूर्ण भाजपनं खालसा केला आहे. हे शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण 2029 साठी 100% भाजप आज ह्या सगळ्या मंडळींसमोर उभा आहे. हे ह्या निकालाचं विश्लेषण जे मी वाट बघत होतो, की पूर्ण टॅली येऊ देत आणि त्याच्यानंतर आपण बोलूया. तुम्हाला माझं हे सांगणं आहे, हे विश्लेषण हे आम्ही अत्यंत तटस्थपणे कोणाची बाजू न घेता सत्याच्या जवळ जाणारं आकडेवारीसह करतो. आजही मी बऱ्याच एम-आय-एमचं काय झालं, त्यानंतर गुंडापुंडांना जे तिकीट दिली होती त्यांचं काय झालं, संपूर्ण राज्यात काय झालं, त्याचं विश्लेषण करणार आहे आणि त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. पण हे घरोघरी जाऊ द्या, कारण तुम्हाला इतकं तटस्थ असं विश्लेषण पाहायला नाही मिळत. थांबूया आपण इथे.